नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्. अधिष्ठात्री देवता प्रभू श्री रामचंद्र, जगन्माता आदिशक्ती सीतामाता, हनुमंतराय, सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज, भगवान श्रीधर स्वामी महाराज, अंगलाई देवी, सर्वांना वंदन करते. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेचे सर्व पदाधिकारी, संत, महंत आपणा सर्वांना वंदन करते. आणि उपस्थित आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साधक आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करते. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड आयोजित श्री शारदीय नवरात्रोत्सव गेले 3 दिवस आपण समर्थांच्या स्फुट काव्यातील आदिशक्ती परमेश्वरी नारायणी रे यावर वंदनीय बुवांकडून आपल्याला मार्गदर्शन मिळालं. अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी शक्तींचं स्वरूप आपल्यासमोर मांडलं. आजचं 4थं पुष्प आणि त्यासाठी उपस्थित आदरणीय डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर रत्नागिरी यांचं सहर्ष स्वागत करते, त्यांना वंदन करते आणि त्यांचा परिचय देण्याचा प्रयत्न करते. डॉक्टर ज्योत्स्नाताई या MD DMRD रेडिओलॉजिस्ट आहेत. 1989 साली त्यांना परमपूजनीय डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख डॉक्टर काका यांचा अनुग्रह प्राप्त झाला आणि खऱ्या अर्थाने त्यांची आध्यात्मिक क्षेत्रातील वाटचाल सुरू झाली. पुरुषोत्तम शास्त्री फडके यांचेकडेही त्यांनी प्रस्थानत्रयीवर ब्रह्मसूत्र, उपनिषद, श्रीमद भगवद्गीता तसेच पंचदशी भावदर्शन यावरही त्यांनी अनेक वर्ष अध्ययन केलं. श्री समर्थ सांप्रदायिक वाङ्मयाचाही त्यांचा अभ्यास सूक्ष्म आहे, त्यांची दृढ निष्ठा आहे. किसन महाराज साखरे यांच्याकडेही त्यांनी विचारसागर आणि वृत्तीप्रभाकर अशा प्रक्रिया ग्रंथांचंही अध्ययन केलेलं आहे. अशा प्रकारे सद्गुरूंचं मार्गदर्शन आहेच, त्याचबरोबर अमरावतीच्या परम आदरणीय श्रद्धेय मंदाताई गंदे यांचंही मार्गदर्शन त्यांना प्राप्त होत आहे. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी वेदांत शास्त्राचा प्रचार आणि प्रसार यासाठी व्यतीत केलेला आहे. आणि परमपूजनीय डॉक्टर काकांचे जे अनेक ग्रंथ प्रकाशित होत असतात, साधारण 2005 पासून त्या ग्रंथाचं छपाई, पूर्वमुद्रण आणि मुद्रित शोधनाचं कार्य त्यांनी तितक्याच सक्षमतेने आणि निष्ठेने त्या करत आहेत. त्यामध्ये दासबोध चिंतनिका आहे, आत्माराम, साधकबोध, सुखाचा शोध, पंचदशी भावदर्शन, भगवान शंकराचार्यांचे ग्रंथ, उपनिषद, नैष्कर्म्यसिद्धी, संक्षेप शारीरक भावदर्शन, स्वानुभव दिनकर, हरिपाठ, नारद भक्तिसूत्र, बृहदारण्यक संबंध भाष्य, वार्तिक भावदर्शन असे वेदांतपर ग्रंथांचं DTPचं कार्य त्या करत असतात. त्रैमासिक भक्तियोग, प्रसाद, सज्जनगण अशा मासिकातूनही साधकास अत्यंत उपयुक्त असे लेख त्यांचं लिखाण त्या करत असतात. पदवीधर दासबोध अभ्यासक्रम उपक्रम गेले 35 वर्ष त्या परीक्षणाचं कार्य करत आहेत. श्री क्षेत्र शिवथरगड येथेही जे अनेक उपक्रम, अभ्यासवर्ग, आत्माराम, दासबोध यावरही त्यांची निरूपण सेवा झालेली आहे. अशा प्रकारे भारतातील तसेच भारताबाहेरील अनेक साधकांना त्या ऑनलाईन माध्यमाद्वारे वेदांतशास्त्राचे जे विवेकसिंधू, पंचदशी भावदर्शन, विचारसागर आणि अनेक ग्रंथांवर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. अतिशय सहज, सोप्या, प्रासादिक वाणीतून अनेक अवघड असे शास्त्र प्रक्रिया त्यांनी अगदी सहजपणे लोकांना समोर उलगडलेल्या आहेत. अशा या संपूर्ण त्यांच्या निस्पृह अशा कार्यासाठी
श्री शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट यांचेकडून त्यांना कार्यगौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. अशा सुस्वभावी अतिशय शांत डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर यांनी अतिशय अल्प कालावधीत आपल्याला हे मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं. त्यासाठी त्यांचे आभार मानते. आणि आजचा जो विषय आहे मायादेवीच्या 3 शक्ती, यावर त्यांनी मार्गदर्शन करण्यास प्रारंभ करावा अशी मी त्यांना विनंती करते. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. शुकासारिखे पूर्णवैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. सगळ्यांना नमस्कार करते. देवीचं नवरात्र आहे. देवीला नमस्कार करते. आपण देवीच्या नवरात्राच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणखीन त्याच्यामध्ये काही थोडंसं विषय मांडायची संधी मला दिली, याबद्दल मी पहिल्यांदा समर्थ सेवा मंडळाचे आभार मानते. जो विषय आहे माझा, तर तो माया देवीचे 3 शक्ती म्हणून आहे. माया जी आहे ती अभिन्न शक्ती म्हणण्यात येते. परब्रह्माची माया ही शक्ती आहे. मुळात मायेचं स्वरूप काय आहे, मग ती शक्ती कशी आपण विचार करूया. मायेचं स्वरूप जे आहे तर ते केवळ जाणीव रूप आहे. म्हणजे परब्रह्म आधी एकटं एक होतं आणि त्या परब्रह्मावरती जाणीव उठली. काय जाणीव उठली? मी आहे अशी जाणीव उठली. आणि ह्या जाणीवेला माया असं नाव आहे. ही जी माया आहे ही 2 रूपात आहे. आणखी समर्थ सांगतात की स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या आणि स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. अविद्या माया आणि सुविद्या माया अशा 2 पद्धतीने मायाशक्ती काम करते. म्हणजे आपण जे विषयांमध्ये रममाण होतो त्याला अविद्या माया नावे. आणखीन परमार्थ प्रांताकडे, आपल्या उगमाकडे, मूळ स्वरूपाकडे जाणं याला सुविद्या माया आहे. हा जो नवरात्र उत्सव आहे ना, तर हा सुविद्या मायेचा आहे. आणखीन याच्यात देवीची उपासना ती अभिप्रेत आहे. हे व्रत आहे. अनेक जण ह्या काळात 9 दिवस उपवास करतात. आणखीन त्या उपवासाचा अर्थच आहे की त्या देवतेच्या जवळ आपण बसायचं आहे. म्हणजे मनाने त्या देवतेच्या जवळ जायचं आहे. सतत देवतेच्या जवळ राहायचं म्हणजे अनुसंधान साधायचं. अखंड विचार जो आहे तोच करायचा. तिचाच सतत विचार, तिच्या स्वरूपाचा विचार, हा सगळा विचार सोपा जावा ह्या दृष्टीने अशा पद्धतीची प्रवचनं, कीर्तनं अनेक ठेवले जातात की आपलं मन तिथे रमावं. एकच जर का आपण विचार केला तर कंटाळवाणं होतं. त्याच्यापेक्षा वाचन म्हणा, श्रवण म्हणा, ह्या सगळ्या माध्यमातून जर का आपण गेलो तर आपल्याला हे व्रत खरोखरी व्रत होतं. नाहीतर केवळ एक उपचार होतो की आमच्याकडे देवीचं नवरात्र आहे म्हणून आम्ही असं सगळं करतोय. ह्या पद्धतीने ते केवळ एक उपचार होतो. तसं होऊ नये.
ह्या दृष्टीने त्याच्या मागची संकल्पना जाणून घ्यायला हवी की देवी जी आहे ही कोण आहे. हे आपण पाहिलं की देवी हे मायेचं स्वरूप आहे आणि माया म्हणजे परब्रह्माची अभिन्न शक्ती आहे. शक्ती जी असते ती कधीही शक्तिमानाहून वेगळी नसते. बघा, माझ्यात किती ताकद आहे हे मला कसं कळणार आहे? काहीतरी काम केलं तर कळणार आहे. आमच्या इथे एक मुलगी एकदा भेटली होती मला. तर अशी हडकुळी अगदी बारीकशी होती, पण मला कळलं की ती वेट लिफ्टर आहे. तर तिला आमच्यातल्या एकीने विचारलं की काय गं, तू पोतं उचलू शकशील का भरलेलं? तिने उत्तर दिलं, सहज. म्हणजे शक्ती किती आहे हे नुसतं बघून कळत नाही, ती कार्यावरनं ती कळते. म्हणून तिला कार्यानुमेया, कार्यावरनं जिचं अनुमान करता येतं असं तिचं दुसरं नाव आहे. ही जी मायाशक्ती आहे, मायाशक्ती असं म्हणूया आपण, पण ही जी माया आहे तर ही परब्रह्मापासून वेगळी नाही आहे. अमृतानुभवामध्ये देव आणखीन देवी किंवा शिव आणि शिवा हे अभिन्न म्हटलेले आहेत. एका वेळी एक प्रकट असतो असं अमृतानुभवात सांगितलं आहे की ते एकमेकांना गिळतात आणि ओकतात. ह्या पद्धतीने की ज्या वेळेस शिवेच्या मागे आपण लागलेले असतो त्यावेळी शिव झाकला जातो. म्हणजे त्यावेळी परब्रह्म आपल्याला कळत नाही. आपलं मूळ स्वरूप आहे. माया जी आहे ही शक्तिरूप आहे, ती केवळ कल्पनारूप आहे, भ्रम आहे. आपल्याला मूळ जे जायचं आहे ते आपल्या स्वरूपापर्यंत जायचं आहे. आणि ह्या स्वरूपापर्यंत जाताना महत्त्वाचं काय आहे तर ते स्वरूप समजावून घेणं. आणि ते समजावून घ्यायला ही मायाशक्ती आपल्याला उपयोगी पडते. समर्थांचा जो आत्ता मी सांगितला की स्फुरेस ब्रह्मरे जाणं माया सुविद्या, ह्या सुविद्या मायेच्या साह्याने आपल्याला जायचं आहे. म्हणून त्या मायेचं स्वरूप थोडक्यात आपण पाहिलं, पण वास्तविक पाहिलं तर ते दोघं एकरूप आहेत, पूर्ण एकरूप आहेत. ते परस्परांहून भिन्न असूच शकत नाहीत. ह्याला एक कारण मुख्य असं आहे की त्या परब्रह्माव्यतिरिक्त दुसरं काहीही ह्या जगात नाही आहे. जे काही दिसत आहे ते परब्रह्मावरचा भास आहे म्हणा, परब्रह्मरूप आहे म्हणा, परब्रह्माची प्रभा आहे म्हणा. जग हे वस्तुप्रभा असं ज्ञानदेव सांगतात. समर्थ सांगतात की अगाजे जालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. जगाबद्दल किंवा साधनेबद्दल वगैरे जेव्हा प्रश्न केले जातात तर त्यावेळी समर्थांचं हे उत्तर आहे की जे झालेलंच नाही आहे त्याच्याबद्दल काय विचारताय तुम्ही? खरं फक्त परब्रह्म आहे. आणि तिथपर्यंत पोचण्यासाठी ही जी माया आहे ती उपयोगी आहे. आता माया जेव्हा निर्माण झाली त्याच वेळेस ईश्वर निर्माण झाला. ईश्वर तत्व म्हणून जे आहे ते त्याच वेळेस निर्माण झालं. आता ह्या ईश्वराने, ईश्वर तत्व म्हणजे माया, आणखीन ब्रह्म होतंच. ब्रह्माचं मायेत प्रतिबिंब पडलं. आणखीन त्या प्रतिबिंबासह माया, ब्रह्म या सगळ्यांना ईश्वर असं नाव झालं. हे इथपर्यंत झालं. आता ह्या ईश्वराचं पुढे काय तर त्याचं जग त्याने निर्माण केलं. कसं निर्माण केलं? 3 गुण निर्माण झाले. त्या 3 गुणातनं जेव्हा त्यांनी रजोगुण स्वीकारला तेव्हा ब्रह्मदेव, जेव्हा सत्वगुण स्वीकारला तेव्हा विष्णू, आणि जेव्हा तमोगुण स्वीकारला तर त्यावेळेस शंकर, असे 3 देव आपापली कार्य करायला लागले. आणि ह्यांची शक्ती जी आहे ती त्याच वेळेस निर्माण झाली. आपल्याला माहिती आहे की विष्णूंच्या बरोबर लक्ष्मी आहे, ब्रह्मदेवाच्या बरोबर सरस्वती आहे, शारदा म्हणा, आणखीन शंकरांच्या बरोबर पार्वती आहे. ह्या तिघी ज्या आहेत ह्या 3 शक्तींचा रिप्रेझेंट करतात, रूपकं आहेत. म्हणजे कुठच्या 3 शक्ती आहेत? खरं सांगायचं तर शक्तींच्याबद्दल खूप वेगवेगळ्या प्रकारांनी मांडणी झालेली आहे. खूप वेगळी प्रकार आहेत, खूपच. 9 कोणी म्हणतात वेगवेगळी रूपं. मी आज जे घेतलेलं आहे ते 3च घेतलेले आहेत. आणखीन ह्या ज्या 3 आहेत
तर त्या मुख्य शक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि द्रव्यशक्ती म्हणा किंवा ज्याला बल असं म्हणतात, ती शक्ती. अशा 3 शक्ती या मुख्य आहेत. परमेश्वराच्या ह्या 3 शक्ती आहेत. आणखीन ह्या ज्या 3 देवी आहेत, या 3 शक्ती रिप्रेझेंट करतात. म्हणजे कसं ते बघूया. आपल्याला माहिती आहे की लक्ष्मी देवी चंचल आहे, एका जागी राहत नाही. चांचल्य कोणाचा गुण आहे? रजोगुण आहे. म्हणून लक्ष्मी देवी जी आहे ती क्रियाशक्ती दाखवते. आणखीन क्रियाशक्ती जी आहे तर ती रजोगुणाची आहे. आता हा रजोगुण कोणाच्या ताब्यात आहे? सत्वगुणाच्या ताब्यात आहे. विष्णूंच्या ताब्यात आहे ना. विष्णूंनी त्या लक्ष्मीला, लक्ष्मी याचा अर्थ द्रव्य असा सुद्धा होतो, धन ह्या अर्थी, तिला आपल्या पायाशी ठेवलं. तिला डोक्यावरती नाही बसवलेलं. आपण सगळे काय करतो? लक्ष्मीला डोक्यावरती घेतो. मला आठवतं आहे आमच्या शाळेच्या काळात आम्हाला एक कविता होती, दिवाळीच्या बद्दलची कविता होती. तर त्याच्यात लक्ष्मीपूजनाचं वर्णन केलेलं होतं. ते असं होतं की लक्ष्मीपूजन ते द्वितीय दिवशी रात्रौ जधी होत असे, सोने आणि वह्या धनी जनतधी मांडून अर्चित असे. आणि पुढली महत्त्वाची आहे की साध्याला विसरून लोक करीती भक्ती कसे साधनी, ये हा आशय अर्थहीन कवीच्या चित्तात ते पाहुणे. ते जाऊन ते, पण साध्याला विसरून लोक करीती भक्ती कसे साधनी. साध्य काय आहे आपलं? आनंद. प्रत्येकाला वाटतं की मला कायम सुख असावं, मी कधीही दुःखी असू नये, मला कुठच्याही पद्धतीचं दुःख कधीही मिळू नये. आपल्याला सगळ्यांना ही इच्छा असते. कोणीही त्याच्याशिवाय असूच शकत नाही. म्हणजे जे दुःख स्वीकारतात तर त्याच्यात त्यांना कधी कर्तव्यपूर्तीचा आनंद असतो, त्यागाचा आनंद असतो, म्हणून ते स्वीकारतात. आई मुलांच्यासाठी त्याग करते, देशभक्त अनेक देशासाठी प्राणसुद्धा देतात. त्याच्यात त्यांना आपल्या कर्तव्यपूर्तीचं समाधान आहे, म्हणून ते करत असतात. आनंदासाठीच करतात. त्यागही आनंदासाठी आहे. प्रत्येक गोष्ट आपण आनंदासाठी करतो. चोर चोरी करतो तो आनंदासाठी करतो, दाता दान देतो तेही आनंदासाठी देतो, स्वतःच्या आनंदासाठी देतो. हा नियम आहे, उपनिषदांचा नियम आहे. आणखीन ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो अशा पद्धतीने आनंदासाठी करतो, मग आनंद प्रत्येकाचा कशात आहे? त्या साध्याला आपण विसरतोय. आनंदरूप जो आहे तो परमात्मा आहे, आपण त्याला विसरतो. आणखीन साधनांच्या मध्येच रमून जातो. किंवा आपण अगदी व्यवहाराचा विचार केला तरी देखील आपल्याला पैशाच्यामुळे अनेक सुखाची साधनं मिळतात. सुखाची म्हणण्यापेक्षा सोयींची. पाटावरवंटा गरज नाही पडत मिक्सर आल्यावरती, मिक्सरला पैसे लागतात. हीटर असतो, चुलीवरनं पाणी तापवून आणायला लागत नाही. हीटर आला की आपण पाणी तापवून घेतो. गॅस आहे, चुलीचा आणि धुराचा हा सगळा त्रास वाचला. त्यामुळे हे जे सगळे साधन आहेत या सगळ्याला आपल्याला पैसा लागतो. पण ही साधनं आहेत, त्याच्यातून आपल्याला जे मिळतं ते आपल्याला जास्त वेळ मिळतो, जास्त आराम मिळतो. आणखीन ह्या आरामाने आणि वेळाने आपण त्या परमात्म्याकडे वळावं, त्याच्याऐवजी आपण आणखीन पैसा आणखीन पैसा आणखीन पैसा असे मागे लागतो. महाविष्णूंनी तसं नाही केलेलं. विष्णूंनी काय केलं तर त्या लक्ष्मीला आपल्या पायाशी ठेवलं. याचा अर्थ पतीने पत्नीला पायाशी बसवावं, पाय चेपून घ्यावे हा नाही आहे. पत्नी अर्धांग आहे, बरोबरीची आहे. म्हणजे अनेक वेळा उपमा दिली जाते की रथाची 2 चाकं आहे, पण एक चाक बिचारं रखडत रखडत येतं, आणखीन दुसरं चाक पुढे जायचा प्रयत्न करतं. ते उपयोग नाही आहे. लक्ष्मी जी आहे तर ती चंचल आहे, पण फक्त जिथे
विष्णू आहेत तिथे ती स्थिर आहे. म्हणून ज्याची लक्ष्मी तो आपण बळकट धरावा म्हणून समर्थ सांगतात. ज्याच्या ताब्यात लक्ष्मी आहे ती जी शक्ती आहे, क्रियाशक्ती म्हणूया, द्रव्य शक्ती म्हणजे पैसा ह्या अर्थी, ती जी शक्ती आहे ती विष्णूंच्या ताब्यात आहे. तिने त्यांना ताब्यात घेतलेलं नाही आहे. ही द्रव्य शक्ती आहे किंवा क्रियाशक्ती आहे. पण क्रिया ही ज्ञानाशिवाय होणार आहे का हो? शक्यच नाही आहे. प्रत्येक क्रियेच्या मागे जर का ज्ञान असलं तर आपल्याला क्रिया व्यवस्थित करता येते, नाहीतर आपल्याला क्रिया करता येत नाही कुठचंही काम. म्हणून गीता सांगते की नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, किंवा जाणून भक्ती केली दासाची आवडे देवा अत्यंत. समर्थ सांगतात की पूर्णपणे ज्ञानाच्या शिवाय काहीही करू नये. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आंधळ्या गरुडया पंखा हाती, परी ते कवण उपयोगा जाती, तैसे सत्कीर्तीचे उपखे ठाती, ज्ञाने न विणा. ज्ञानाशिवाय काहीही केलं तरी त्याचा उपयोग होत नाही. अनेक ठिकाणी हे समर्थांनी सांगितलेलं आहे की जाणून करा, आंधळेपणाने करायला जाऊ नका. आणि म्हणून आपल्याला हे सगळं जाणून घ्यायचं आहे. ज्ञान जर का असलं तर आपल्याला क्रिया नीट करता येते. मग ज्ञानाची देवता कोण आहे? सरस्वती. ती कोणाची पत्नी आहे? ब्रह्मदेवाची. म्हणजे शारदा ही ब्रह्मदेवाची पत्नी आहे. कमलासनस्थम वगैरे आपण सगळी वर्णनं तिची वाचतो. शुभ्र वस्त्र सत्वगुणाचं प्रतीक आहे. आपण जे सरस्वतीची प्रार्थना करतो नेहमी, या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना वगैरे जे आहे सगळं वर्णन जे आहे तेच पांढरा शुभ्र वर्ण हे सत्वगुणाचं प्रतीक आहे. आणि म्हणून ती पांढऱ्या कमळावरती पांढरे वस्त्र घातलेली अशी स्वतःसुद्धा तशाच रंगाची अशी आहे. आणि तिचा पती आहे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला जग निर्माण करायचं आहे. मग जग निर्माण करायचं ज्ञान हवं की नाही? ज्ञानाशिवाय कसं तो जग निर्माण करणार? आत्ताच म्हटलं की पती आणि पत्नी अर्ध अर्ध आहे. तसं इथेही तिचं ज्ञान आहे, याची शक्ती आहे. ब्रह्मदेवाला रजोगुण दिलेला आहे, क्रियाशक्ती दिलेली आहे. म्हणजे तिचा वापर करतो तो, कारण त्याला जग निर्माण करायचं आहे आणि निर्मितीच्यासाठी क्रियाशक्ती लागते. पण त्याच्या मागचं ज्ञान जे आहे ते त्याला ती शारदा पुरवते. म्हणून तिथे शारदा दिलेली आहे. ही जी शारदा आहे ही पूर्ण ज्ञान देणारी आहे. आपण जर का समर्थांचा दासबोधातला शारदास्तवन हा समास वाचला तर त्याच्यात इतकं सुंदर वर्णन आहे. शारदारूपी मायेचं वर्णन आहे तिथे. तिथे दुसरं कसलंही वर्णन नाही आहे, तिथे मायेचं वर्णन आहे. शारदास्तवन जेव्हा आपण वाचायला जातो तर त्यावेळेस जे मोक्षश्रिया महामंगळा, जे 17वी जीवनकळा असं वर्णन आहे त्याच्यात. तिला मोक्षश्रिया महामंगल अशी म्हटलेली आहे शारदेला. आणि 17वी जीवनकला म्हटलं आहे कारण ज्ञानादेव तू कैवल्यम हे लक्षात घ्यायचं. कैवल्य जे आहे ते ज्ञानानेच मिळणार आहे. आणखीन ज्ञान हे शारदेचं, त्याच्याशिवाय ज्ञान नाही आहे. म्हणून तिची उपासना आवश्यक आहे. जो मुमुक्षू आहे त्याला ज्ञानाची उपासना अत्यंत आवश्यक आहे, कारण ज्ञानाशिवाय परमार्थ प्राप्ती होणार नाही आहे. यदेव विद्यया करोति तदेव वीर्यवत्तरम भवति. जे जाणून केलं जातं तेच अधिक परिणामकारक होतं. न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी,
तरी ते मोक्षास अधिकारी होणार नाही. समर्थांनी आपल्याला किती पद्धतीने सांगितलेलं आहे की जे काही आपण उपासना करू ती जाणून करावी. म्हणून ह्या तिन्ही देवतांची जी उपासना आहे ती त्याच्या मागचं तत्त्व जाणून आपल्याला करणं जरूर आहे. तिसरी आहे पार्वती, बलाची देवता आहे. तिथे तमोगुण आहे. शंकराच्या जवळ पण त्यांनी ताब्यात ठेवलेला आहे. तो तमोगुणी नाही, विष्णू सत्वगुणी नाही, किंवा ब्रह्मदेव देखील रजोगुणी नाही, तर त्यांनी तो स्वीकारलेला आहे. तो त्यांच्या ताब्यात आहे आणि त्यामुळे ते आपापली कामं करतात. जसं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणून जे म्हटलेलं आहे, तर त्याला का बरं? कारण सत्वगुणाचं कार्यच आहे रक्षण करणं, म्हणजे स्थिती टिकवणं, ज्ञान निर्माण करणं आणि ज्ञान टिकवणं हे सत्वगुणाचं कार्य आहे. तर त्यामुळे धर्म आणखी ज्ञान हे सगळं टिकवण्यासाठी विष्णूंचा अवतार आहे. अनेक अवतार जे घेतात, विष्णू घेतात, ते यासाठी आहेत, कारण ते सत्वगुणाचं कार्य आहे. आणि शंकर काय करतात? शंकरोती इति शंकरः, म्हणजे जे कल्याण करतात. कसं कल्याण करतात? त्या तमोगुणाला मदतीला घेऊन करतात कल्याण. कसं काय करणार? नाश करण्याचं काम शंकरांचं आहे. जर का फक्त उत्पत्ती होत राहिली, काय होईल विचार करा. केवळ उत्पत्ती चालू आहे, कसलाही नाश नाही आहे. जागा उरणार आहे? जर्जर झालेली माणसं कसं काय होईल? शक्यच नाही आहे. शंकर विनाश करतात आणि तो त्यांनी तमोगुणाचा स्वीकार करून केलेला आहे. पार्वती आपल्याला माहिती आहे की ही जी देवी आहे पार्वती देवी, तीच काली पण आहे. तिची अनेक रूपं आहेत. आणखीन ज्या वेळी दुष्टांना शासन करण्याची वेळ येते, राक्षसाचा संहार करण्याची वेळ येते, तेव्हा ती कालीचं रूप धारण करते. तेव्हा ती रुद्र अत्यंत भयावह असं रूप धारण करते. कारण राक्षसांना नाश करायचा म्हणजे त्यांच्या तोडीचा ताकद तिथे वापरायला लागते. मग ती ताकद स्वीकारून त्याचा ती नाश करते. शंकर देखील जगाच्या साठी जेव्हा गरज असेल तेव्हा ते नाश करतात. हे त्यांचं काम आहे. ही बलाची देवता आहे. शारीरिक ताकद म्हणा किंवा अनेक पद्धतीची ताकद असते बघा. आपण बुद्धिबळ म्हणतो, आपण सगळ्या तऱ्हेचं बल म्हणून म्हणत असतो. बुद्धीचं जसं आहे त्याचप्रमाणे शरीराचं आहे, मनाचं आहे, मनशक्ती वगैरे नावं आहेत. सगळी आहेत ही ताकद आहे. सगळी ही जी शक्ती आहे ही पार्वती देवी आपल्याला देत असते. ह्या तीन ज्या आहेत, ह्या देवी आणि देव दोघंही एकरूप आहेत आणि दोघंही पूर्ण व्यापक आहेत. आता दोघं पूर्ण व्यापक कशी असतील? कारण देवी जी आहे ती देवरूप आहे. दोघंही अभिन्न आहेत. परस्परांहून त्यांना भिन्नता नाहीच आहे. केन कस्यार्धम म्हणून म्हटलेलं आहे अमृतानुभवात, जे संस्कृत 5 पहिले श्लोक आहेत. तर त्याच्यात ज्ञातुम न शक्यते लग्नम असं म्हटलेलं आहे की ते कुठे कोण आहे आणि कुठे कोण आहे हे कळत नाही, इतके ते एकरूप आहेत. असं शिव आणि शक्ती किंवा माया आणखीन देव किंवा देव आणि देवी हे एकरूपच आहेत. दोघंही व्यापक आहेत आणि दोघंही व्यापक असल्यामुळे एकाला जाणलं की दुसऱ्याला जाणणं शक्य होतं. म्हणून मायेचं स्वरूप जाणून घ्यायचं आहे. कारण आपल्याला ज्याची ती माया आहे तो पकडायचा आहे, त्याला आपल्याला घ्यायचं आहे. मग आता ह्या सत्व रज तम ह्यांच्या देवता आहेत तिन्ही. त्या गुणांना ताब्यात ठेवून ते जग चालवतात आणि त्याप्रमाणे आपण देखील तिथे काम करतो. देवीचं आणखीन एक आपल्याला स्तोत्र माहिती आहे, या देवी सर्वभूतेषु. आपण ऐकलेलं आहे, खूप ऐकलेलं आहे. आणि ती कशी आहे? तिला पहिलाच त्यातला जो आहे ना तो विष्णू माये
विष्णू मायेती शब्दिता, म्हणजे तिला विष्णू माया असं म्हटलं जातं. जी देवी सगळ्या भूतांमध्ये राहते तिला विष्णूची माया असं म्हटलं जातं. दुसरं चेतना असं देखील तिला म्हटलं जातं. म्हणजेच विष्णूची माया, विष्णू हा सत्वगुणाचा आपल्याला माहिती आहे, आणखीन त्यांची माया ही कार्य करते जगात. सत्वगुणाच्या नंतर बाकीचं निर्माण झालेलं आहे, ज्ञानशक्ती आहे तिथे. तर त्यांची माया जी आहे ती क्रियाशक्ती आहे, ती सगळं निर्माण करते आहे. आणि त्या देवीला ती सगळ्या भूतात व्यापून आहे. एका ठिकाणी केवळ ह्याच्यात नाही, म्हणजे जसा परब्रह्म सगळ्या भूतात व्यापून आहे, सगळ्या जगात व्यापून आहे. जडाजडी अंशी रहाटे जे सरसी, ते चेतना गा तुझसी लटिके नाही, म्हणून माऊलींनी सांगितलं आहे की जड आणि अजड, म्हणजे जड पदार्थ म्हणजे अचेतन पदार्थ आणि अजड म्हणजे चेतन पदार्थ, या सगळ्यांच्या जी चेतना आहे ती एकच आहे, ती सगळीकडे व्यापून आहे. आणि म्हणून ह्या शक्तीला चेतना इति अभिधीयते असं म्हटलेलं आहे त्याच स्तोत्रात. तिला चेतनाही म्हणतात, चित्ती म्हणतात, म्हणजे ज्ञान, चैतन्य, ज्ञान, हालचाल सगळं त्याच्यात येतं. आणि हे तिचं स्वरूप आहे. तिला बुद्धिरूपिणी म्हटलेलं आहे. आपली बुद्धी जे काय कामं करते त्याच्यात ह्या तिन्ही शक्ती येतात की नाही. बुद्धीला ज्ञान करून घेण्याची शक्ती आपण म्हणतो, पण बुद्धीला ज्ञान करून घेण्यासाठी काहीतरी हालचाल लागते की नाही. आपली जी वृत्ती आहे बुद्धिवृत्ती, तर ती ज्ञान करून घेत असते, तिला बाहेर जाऊन ज्ञान करून घ्यायला लागतं, म्हणजे तिचीही हालचाल होत असते. तिथे क्रियाशक्ती आहे, ज्ञानशक्ती आहे. शक्तिमान आला तरच काम होतं. नुसती शक्ती काहीही करू शकत नाही, एकटी ती राहूही शकत नाही. हे आपण पक्क लक्षात घ्यायचं. हे नुसतं एकटं राहणार नाही आहे. ती शक्ती नेहमी शक्तिमानाच्या आश्रयाने राहते, म्हणून ती शक्तिरूपेण राहते. याचा अर्थ तिचा आश्रय जो आहे तर तो परमात्मा, तो पण तिथेच आहे. दोघंही व्यापक आहेत, आपण पाहिलं ना. म्हणून ते प्रत्येक जीवमात्राच्या ठिकाणी आहेत, प्रत्येक अचेतनाच्या ठिकाणी सुद्धा आहेत. एक आपण कायनॅटिक शक्ती म्हणतो, म्हणजे त्याला आता मराठीत नाव माहीत नाही मला, पण कायनॅटिक एनर्जी, आणखीन याची केवळ स्थितीने मिळणारी एनर्जी, फिजिक्समध्ये आपण हे पाहिलेलं आहे. ह्या देखील शक्ती ज्या आहेत तर त्या अचेतन पदार्थात देखील आहेत. ती व्यापक आहे म्हणून ह्या आहेत. म्हणून शक्तिरूपेण जी आहे तर ही शक्ती अशा पद्धतीने काम करत असते. सगळ्या भूतमात्रांमध्ये, भूत म्हणजे जे जे निर्माण झालेलं आहे ते, भूत म्हणजे जे मध्यरात्री येतं अमावस्येला वगैरे, ती भूत नाही. किंवा आपण जे निर्माण झालेले प्राणीमात्र, ती केवळ भूत नाही. तर जे काही निर्माण झालेलं आहे त्यांना भूत अशी संज्ञा आहे. जे जे देखी जे भूत ते ते जाणी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणी माझा. दुसरं आता मी म्हटलं की सगळ्या तऱ्हेच्या हालचाली ती शक्तीच्यामुळे होतात. निद्रारूपेण संस्थिता, ह्या शक्तीवरती, तिच्या मागे जो शक्तिमान आहे त्यांच्यावरती आपली नजर राहिली पाहिजे, त्यांचं स्वरूप जाणलं पाहिजे. ही स्तोत्र म्हणा किंवा हा जो विचार शास्त्रात सांगितलेला आहे तो सगळा ह्या दृष्टीने आहे की ज्यावेळी आपल्याला शक्तीचे आविष्कार दिसतात तर त्यावेळी आठवण झाली पाहिजे ती त्या शक्तिमानाची झाली पाहिजे. ज्याची शक्ती आहे त्याची आठवण झाली पाहिजे. आत्ता गडगडण्याचा आवाज येतोय, पावसाचा आवाज येतोय, कोणाचं कार्य आहे हे? गडगडणं, वीज शक्तीच आहे ना. ढग कुठून आले? शक्तिरूपच आहे. वीज शक्तिरूप आहे, आवाज, ध्वनी देखील शक्तिरूपच आहे. ते सगळे कोणाच्यामुळे, कोणी ही व्यवस्था लावून दिली आहे? त्या देवानी लावून दिलेली आहे. सगळं निर्माण जे झालं ते त्याच्या अधिष्ठानावर निर्माण झालं आहे. अशा ह्यांनी जर का आपण प्रत्येक गोष्टीकडे बघायला लागलो तर आपोआप आपलं अनुसंधान साधतं, शक्तीच्या माध्यमातून साधतं.
आणि ज्यावेळी आपण केवळ शक्तीची जरी उपासना केली, म्हणजे देवीची उपासना केली. आता देवी भागवत आपल्याला माहिती आहे. देवी भागवतात काय म्हटलेलं आहे की ही देवी सगळ्या देवांची जननी आहे आणि ब्रह्मा विष्णू महेश हे तिच्या पायाशी येतात. तीच एकमेव आहे. तिथे ती ब्रह्मरूपाने घेतलेली आहे आणि ईश्वर रूपाने तीच तिन्ही देवांची जननी आहे. समर्थांनी म्हटलंय की तिच्या पोटी जन्माला आले, तीच त्यांची दुहिता पण आहे, आणखीन आई पण आहे. कारण शक्तीला वापरणारेही ते 3 देव आहेत किंवा सगळेजण आहेत. कोण नाही शक्तीचा वापर करत. पण शेवटी शक्ती जी आहे ती कोणाची आहे? परमेश्वराची आहे. त्याच्याही आधी परमात्म्याची आहे. परमात्मा म्हणजे जो एकमेव देव आहे, ज्याला समर्थ खरा देव असं म्हणतात, मुख्य देव असं म्हणतात. त्या मुख्य देवाला ओळखायला सांगतात आणि ते आपण ह्या शक्तीच्या माध्यमातून करू शकतो. ते ओळखण्याची शक्ती सुद्धा आपल्याला तोच देत असतो. शक्तीचं जसं माध्यम असतं तसं शक्तीची शक्ती जी आहे शक्ती रूपेण, तर त्याच्या साह्याने आपण विचार करू शकतो. बुद्धिरूपेण म्हटलंय ना, विचार करण्याची जी ताकद आहे, चिंतन करण्याची जी ताकद आहे, ती देखील तिथूनच येते आहे, त्या देवीकडनं येते आहे. आणि ती देवी सगळ्याचं जन्मस्थान आहे असं देवी भागवतात म्हटलंय. इतर प्रत्येक जी ही आहेत पुराणं, प्रत्येक पुराणात ज्याचं पुराण आहे तो देव मुख्य, आणखीन बाकीचे देव त्याच्या पुढे नतमस्तक होतात म्हणतात. आणि तोच देव सगळ्यांचं उत्पत्तीचं कारण आहे वगैरे. याला कारण एकच आहे की देवी काय किंवा ज्याची आपण उपासना करतोय तो देव काय, तो मुख्य आहे असा आपला भाव असावा. उपासना करताना, भक्ती करताना तो जर का आपला भाव राहिला तर आपली उपासना सफळ होईल. आपण त्या देवापर्यंत जाऊन पोचू शकू. आणि तो देव हे मुख्य देवाचं म्हणजे परब्रह्माचं रूप आहे हे जर का आपल्याला लक्षात असलं, ते हे परब्रह्म विटेवरी हे जर का आपल्या लक्षात असलं, तर आपण त्या परब्रह्मापर्यंत जाऊन पोचू शकू. नाहीतर केवळ त्या दैवतापर्यंत जाऊन पोचू. यासाठी सगळ्या पुराणातनं तो देव हा मुख्य आहे, सगळ्याचं मूळ आहे, तोच परमात्मा आहे, परब्रह्म आहे, ह्या स्वरूपात त्याची स्तुती केलेली आहे. म्हणून आपलं उपास्य दैवत मग ती देवी असेल, देव असेल, दोघंही अभिन्न आहेत आणि दोघंही मुख्यच आहेत, म्हणजे परमात्मा स्वरूप आहेत, ब्रह्मस्वरूप आहेत आणि ते माझंही स्वरूप आहे. हे लक्षात घेऊन हा सगळा देवीचा विचार जो आहे, नवरात्रामध्ये जो सगळा आपल्याला विचार करायला सांगितलेला आहे, तो ह्या पद्धतीने विचार करायचा आहे. आणि त्यासाठी हे नवरात्र आहे. संपूर्ण काळात जो विचार आहे, आता एकेका दिवशी एक एक धान्य असतं, धान्यात सुद्धा अंकुरण्याची शक्ती कुठून आली आहे? तिचीच शक्ती आहे ती. तिच्याशिवाय दुसरं शक्ती नाही आहे. तीच तृष्णारूपानी आहे, तीच क्षुधारूपानी आहे. म्हणजे जिवंत ठेवण्याचं काम कोण करताय? ती देवीच करते. तिच्यापासून काय आहे? ती असली तर हे सगळं होणार आहे. बोलण्याची शक्ती, वाणी कोण देत आहे? शारदाच देते ना. त्याच्या मागचं अर्थ कोण देत आहे? तीच शक्ती देते. क्रियाशक्ती, बलशक्ती तीच देते. सगळं करून घेणारी तीच आहे आणि तिला अधिष्ठान त्या परब्रह्माचं आहे. माझं स्वरूप तेच आहे. हे पुन्हा पुन्हा आपल्याला लक्षात घ्यायला लागतं. आणखीन तृष्णारूप पण ती आहे, म्हणजे तहान लागली की आपल्याला आठवण कोणाची व्हायला हवी? तिची आठवण व्हायला हवी. क्षुधा, तिची आठवण व्हायला लागली. भूक काय, तहान काय, हालचाली काय आपल्या, समाधान, प्रत्येक गोष्ट तिची आहे. तिच्याच वेगवेगळ्या रूपातनं ह्या गोष्टी येत आहेत. म्हणून ह्या तिच्या शक्ती आहेत. ह्या ज्या 3 शक्ती आहेत म्हटलं तर ह्यातल्या आता क्षुधा वगैरे रजोगुणाच्या येतात. बुद्धिशक्ती जी आहे ती सत्वगुणाची येते. क्रोध ती देखील एक शक्ती आहे. कालीची जी शक्ती आहे ती तमोगुणाची शक्ती आहे, ती देखील तिच्याचकडनं येणार आहे.
जेव्हा क्षत्रिय नाश करतात शत्रूचा, किंवा जेव्हा आपल्यासारखे लोक, समर्थांनी फार सुंदर हे केलेलं आहे की क्रोधावरी क्रोध केला. लढाईचं वर्णन आहे ह्या सगळ्यांच्याबद्दल, म्हणजे अज्ञान, क्रोध, सगळे दुर्गुण जे आहेत तर त्यांच्याशी लढण्याचं वर्णन आहे. तुकाराम महाराज म्हणतात की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. म्हणजे हे जे युद्ध आहे इथे आपल्याला त्या क्रोधावरती आणायला लागतो, याचा अर्थ क्रोधाचा काटा काढायला लागतो आपल्याला. हे युद्धासाठी आपल्याला तमोगुण पण आवश्यक असतो. म्हणजे तिथे शारीरिक बल पण लागतं, मानसिक बल पण लागतं, त्याच्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. तिन्ही शक्तींची, सत्व रजतम, म्हणजे ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, बल, ह्या सगळ्याची आपल्याला सतत आवश्यकता असते. आणि ह्या ज्या शक्ती आहेत ह्या देवी रूप आहेत. आणखीन ती देवी आणि देव यांच्यात काहीही फरक नाही आहे, हे सतत लक्षात ठेवायला लागतं. त्याला साधना म्हणतात. अनुसंधानाचं हे मोठं माध्यम आहे. कुठचीही मनात वृत्ती उठली, वृत्ती म्हणजे अंतःकरण इकडे गेलं, हा विचार आला, तो विचार आला, धावताय अंतःकरण इकडे तिकडे. आपण मन धावताय म्हणतोय, एक क्षणभर स्थिर राहत नाही. ही शक्ती मनाला कोण देतं? त्यांच्याचकडनं, देवीकडनंच मिळत असते. वृत्तीरूपेण संस्थिता म्हणून म्हटलेलं आहे. या देवी सर्वभूतेषु वृत्तीरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. किती वेळा नमस्कार केलाय? कारण शक्तीशिवाय जगात आपण काहीही करू शकत नाही. केवळ परब्रह्म हलू शकत नाही, बोलू शकत नाही, चालू शकत नाही, कारण ते अपाद पाणी आहे, अमन आहे. त्याला नाही मन, नाही हात, नाही पाय, नाही बुद्धी, नाही वाणी, असं एकमेव अद्वितीय आहे. त्याच्यात कसलेही विकार नाही आहेत. त्याला ईश्वर रूपाने जे सगळी शक्ती मिळते ती हिच्यामुळे मिळते. आणि म्हणून तिला नमस्तस्ये म्हणून 3 वेळा नमस्कार केलेला आहे. तिला नमस्कार केलेला आहे आणि तिच्या मार्फत आपण परब्रह्मापर्यंत जाऊन पोचतो. स्मृती हेही तिचं स्वरूप आहे. गीतेमध्ये अशा 9 शक्ती दिलेल्या आहेत बघा. आणि ह्या शक्तींमध्ये स्मृती, मेधा वगैरे सगळे आहेत. सत्वगुणाचं काम आहे हे, म्हणजे शारदेचं काम आहे हे आपल्या सोयीसाठी विभाग पाडलेला आहे. वास्तविक शक्ती एकच आहे, जी माया शक्ती आहे, जी माया देवी आहे. पण आपण तिच्या बाकीच्या गोष्टींमध्ये रमतो. म्हणून समर्थ जे म्हणतात की माया देवीच्या धांदली सूक्ष्मी कोण मन घाली. आपण माया देवीचा हा जो सगळा पसारा आहे, जगाचा पसारा आहे, तो बघत असतो. पण तिच्या मागे जे सूक्ष्म तत्व आहे ते आपण बघत नाही. शक्तीचा विचार, शक्तीचं स्वरूप समजावून घेणं हे यासाठी आहे की तिच्या मागचं जे तत्व आहे ते समजावून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ते तत्व समजल्याशिवाय आपण त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही. देवीचं मनधरणी केली तर देवी हळूचकन देवाकडे आपल्याला घेऊन जाते. एक छोटीशी कथा आहे की राम, लक्ष्मण, सीता जेव्हा वनवासात गेले तर त्यावेळेस ते कसे चालायचे जंगलात, म्हणजे पाऊलवाट वगैरे असली तर असली, नाही तर वाट काढत जायला लागतं. तर श्रीराम पुढे असायचे, मध्ये सीता असायची, आणखी मागे लक्ष्मण असायचा. आता लक्ष्मण रामांचा भक्त होता, पण मध्ये सीता होती. मग सीता काय करायची? हळूचकन थोडीशी बाजूला व्हायची मधनच, म्हणजे लक्ष्मणाला रामांचं दर्शन व्हावं, म्हणजे जीवाला ब्रह्माचं दर्शन व्हावं. यासाठी माया स्वतःहून थोडीशी दूर होते. मायेला दूर करायला लागत नाही. ते एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले माया जळ म्हणून म्हटलंय. ही जी मायाशक्ती आहे ती आपणहून दूर होऊन जाते.
पण कधी जेव्हा सर्व भाव पूर्णपणे भाव एकवटून म्हणजे केवळ त्याचीच उपासना केली जाते आणि त्याची उपासना तो सगळ्याचं कारण आहे, मूळ स्वरूप आहे, माझंही तो स्वरूप आहे, ह्या पद्धतीने जेव्हा केली जाते तेव्हा ती बाजूला होते. तीच बांधते, तीच सोडवते. बांधणारी तीच आहे आणि जी बांधते तीच सोडवू शकणार आहे ना. किती गाठी मारल्या आहेत, काय पद्धतीने गाठी मारल्या आहेत हे तिला माहिती आहे आणि त्या गाठी ती सोडवत असते. शक्तिरूपाचा आज जरा फारच प्रत्यय येतोय मला. पण ह्या ज्या गाठी आहेत ह्या कुठच्या गाठी आहेत? एक तर मला जग सत्य वाटतं, जे तिनेच निर्माण केलं आहे, तीच झालेली आहे जग, ते मला खरं वाटतं. वास्तविक माया म्हणजे कल्पना आहे. कशी कल्पना आहे? मुळी कल्पना 2 रुपये म्हटलेलं आहे समर्थांनी. काय कल्पना आहे? मी आहे आणि मी बहुव्हावं, ही ती कल्पना आहे. मग कल्पनेची सृष्टी केली म्हणून जे समर्थ म्हणतात, ते का म्हणतात? ह्या मायेची जी ही कल्पना आहे, कल्पनारूपी माया जी आहे, तर तिचीच ही सृष्टी झालेली आहे. मग तिला शरण गेल्याशिवाय ती बाजूला सरकत नाही. सीता जशी बाजूला सरकली लक्ष्मण राम यांच्यामधनं, तशी तीच बाजूला सरकते कधी सर्व भावे मज भजले असं असलं तर. सगळा भाव सगळ्या भावासह म्हणजे अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. इथे योगक्षेम म्हणजे अन्न वस्त्र निवाऱ्याचा योगक्षेम नाही आहे केवळ, तर ज्ञानाचाही योग, आणखीन क्षेम. योग म्हणजे मिळवून देणं आणि क्षेम म्हणजे राखणं. दोन्ही करणारी तीच आहे. भगवंत जे करतात ते कधी करतात? तर सर्व भावांनी त्यांना जेव्हा शरण जातो तेव्हा. मय्येव मना आधत्स्व मयी बुद्धीन निवेशय. माझ्या ठिकाणी मन ठेव, तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेमाधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. माझेनी अनुसंधाने देख, संकल्पू जाणणे निक्षेक. ह्या पद्धतीने जेव्हा आपण जातो तर त्यावेळी ती शक्तिरूपिणी बाजूला होते. आणखीन आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाचं ज्ञान होऊ शकतं. शक्तिरूपिणी आहे म्हटलं ना, तर तिचं हे काम आहे. ती जशी बांधते तशीच ती आपणहून सोडवतेही, आपल्याला ज्ञान करून देऊन सोडवते. आणि बांधते कशा पद्धतीने बांधते? तर जग सत्य आहे, माझा समज आहे नक्की अगदी. हे जे दिसत आहे ते सत्य आहे, हे सगळं माझं आहे, हा देह माझा आहे, मी आहे त्या देह म्हणजे, आणि हे बाकीचं सगळं माझं आहे, मी निर्माण केलेलं आहे. काय वाटलं तुम्हाला? मी मेहनत करून घर बांधलं आहे, मी मेहनत करून सगळ्या गोष्टी आणल्या आहेत, माझं आहे. हे जे सगळे विचार आहेत हे बंधनाला कारणीभूत आहे. अहम ममाध्यास असा मोठा शब्द आहे त्याला. आपण त्याचा विचार करायचे काही कारण नाही आहे. पण मुख्य हे आहे की हे जे सगळं आहे तर ते देणे ईश्वराचे आहे, ते प्रारब्धाने प्राप्त झालेलं आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. ते वास्तविक पाहता नाही आहे, ते नाहीच आहे. हे जे नाही आहे म्हणजे वास्तविक नाही आहे, केवळ तो भास आहे. आणि खरं जे आहे ते माझं स्वरूप आहे, आणखीन ते मी आहे, आणखीन ते म्हणजे परब्रह्म आहे. हा सतत आपल्याला पाहिजे. जे माझं उपास्य दैवत आहे ते उपास्य दैवत म्हणजे ते परब्रह्म आहे, हा आपल्याला निश्चय पाहिजे. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण उपासना करायला जाऊ, मग ती देवीची असेल, देवाची असेल, शेवटी एकच आहे. तत्व ते एकच आहे. परब्रह्म तत्व जे आहे ते एकच आहे. नाना रूपांनी नटलेलं आहे ते, आणि ते शक्तीच्या साह्याने झालेलं आहे. म्हणून शक्तीची उपासना आहे ही. ह्या तिन्ही शक्ती ज्या आहेत तर त्या परस्परांना सहाय्यक आहेत. आणि जर का आपण त्यांना शरण गेलो तर आपल्याला त्या आपल्या उपास्याच्या पर्यंत नेऊन पोचवतात, आपल्या स्वरूपापर्यंत नेऊन पोचवतात. मी कोण हा पहिला मूलभूत प्रश्न आहे, आणि त्या प्रश्नाचं उत्तर तिथे होतं. असा जो मला भजतो तया ऐलीच थडी सरले माया जळ,
जो मायासागर वगैरे म्हणतात, संसार समुद्र, भवाटवी, किती तऱ्हेंची त्याची नावं आहेत, अरण्य वगैरे म्हणतात ना, किंवा मोठा सागर आहे, खारट पाण्याचा आहे, दुःख भरला आहे वगैरे, ते सगळं तो नाहीसाच होतो. तो आठवायला लागत नाही, त्याला काहीही करायला लागत नाही. ह्याला अद्वैत मकरंदात म्हटलेलं आहे की कृपा कटाक्ष किरणांचांतम महामोहाब्धये नमः. म्हणजे जो आपल्या कृपेच्या मुळे हा संसाररूपी महासागर आटवून टाकतो. आणि तिथे कटाक्ष किरणाचांतम म्हटलंय. कटाक्ष म्हणजे अंतिम प्रमाण, म्हणजे उपनिषद वाक्य. कुठचं उपनिषद वाक्य? ते परब्रह्मतत्व तू आहेस, हे उपनिषद वाक्य. ज्यावेळी त्याच्यावरती विचार केला जातो, त्याचं चिंतन केलं जातं, हे सगळं शक्तीच्या साह्याने होतं. संपूर्ण हे उपासना जी आहे ती शक्तीमुळेच होत असते. आणि म्हणून त्या शक्तीला नमस्कार आहे. नवरात्राचा जो सगळा पसारा मांडण्यात येतो, त्याच्या मागचं हेच तत्व आहे की आपल्याला मूळ स्वरूपापर्यंत जाऊन पोचायचं आहे. आणि ही शक्ती जी त्याची आहे ती आपलीशी करून घ्यायची आहे. स्फुरेविषयी कल्पना ते अविद्या नको आहे आपल्याला. स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या म्हणायला हवं. म्हणजे मोक्षश्रिया महामंगळात तिचा आपण स्वीकार केला पाहिजे, बांधणाऱ्या अविद्येचा नाही. अविद्या आपल्याला बांधते, पण ही जी महामंगल अशी आहे शक्ती, ती आपल्याला सोडवते. ज्ञानशक्ती जी आहे ती जर का आपण व्यवस्थित वापरली, क्रियाशक्ती त्याच्यासाठी वापरली, तर ती आपल्याला या बंधनातून पूर्ण सोडवते. सोडवते म्हणजे काय करते? तर ह्याला अस्तित्वच नाही असं आपल्याला कळतं. ऐलीच थडी सरले मायाजळ, बंधनची नाही ठावे मोक्ष कासया म्हणावे. जिथे बंधन नाहीच आहे तिथे मोक्ष काय, सुटका काय म्हणताय? कैदेत टाकलेलंच नाही आहे, कोणी बांधलेलंही नाही आहे. मग मला सोडवा म्हणून ओरडाआरडा करण्यात काय अर्थ आहे? जे आपण करत असतो, मला सोडवा आपण म्हणतो, भगवंताची प्रार्थना करतो. आपल्याला श्रीगुरु सांगतात की ते तू आहेस, तुला बंधन नाहीच आहे, हे आपल्याला श्रीगुरु सांगतात. ते आपल्याला शक्ती देतात. ह्या बंधनातनं सुटण्याची शक्ती आपल्याला त्यांच्याकडनंच मिळते. आणखीन त्यांच्याकडनं शक्ती मिळाली तर आपण जर का त्या शक्तीचा उपयोग करून घेतला तर आपल्याला बंधनातनं सुटता येतं. पण मुळात बंधन नाही आहे. शंकराचार्य म्हणतात ना, न बद्धो न साधकः किंवा गुरुर्नैव शिष्यः, हे सगळं त्यांनी बाजूला केलेलं आहे. आणि चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हे सत्य आहे. पण हे ज्ञान होण्यासाठी आपल्याला त्या शक्तीची उपासना लागते, त्या शिवाची उपासना लागते. आणि दोघंही अभिन्न आहेत हे पक्क लक्षात ठेवायचं. म्हणून त्या स्तोत्रामध्ये या देवी सर्वभूतेषु भ्रांतिरूपेण संस्थिता म्हणून सुद्धा म्हटलेलं आहे. तिला नमस्कार केलेला आहे. भ्रांती म्हणजे काय आहे? ह्या ज्या जगाच्या सत्यत्वाची भ्रांती आपल्याला होती आहे ती देखील तिचंच रूप आहे. म्हणून ती बांधते सोडवते. जे म्हटलं ते भ्रांती रूपाने ती आपल्याला बांधते. आणि आपल्याला भ्रांती जी निर्माण होते ती मी सत्य आहे देहरूपाने, आणि म्हणून मी जगण्याचा खटाटोप करते, म्हणून मी केस काळे करायला जाते की मी तरुण दिसावं. जे नाही आहे ते दाखवण्याची मला मग हौस येते. जिथे आपली ह्याची रजोगुण प्रकट होत असतो, जे अशा पद्धतीने दंभ प्रकट होत असतो. जे नाही आहे ते दाखवण्याची हौस असते. मग का? ह्याला कारण काय? तर मी म्हणजे देह आहे अशी आपली खात्री असते. ही जी भ्रांती आहे ही देखील ही देवीचीच आहे. आणि भ्रांतीतून मुक्तिरूपेण देखील तीच आहे. म्हणून हे पक्क लक्षात घ्यायचं की आपण देवाची उपासना करा, देवीची उपासना करणार, शेवटी ती एकेच ठिकाणी जाणार आहे आणि परिणाम एकच होणार आहे.
इंद्रियांना आवरण्याची शक्ती लागते. काही करायचं नाही ठरवलं त्याला देखील शक्ती लागते की नाही. स्वस्थ बसायला उलटी जास्त शक्ती लागते. हालचाल करायला त्या मनाने कमी पुरेल असं मी म्हणेन. मन बघा आपलं, जर का आपण एका ठिकाणी त्याला स्वस्थ बसवायचं म्हटलं, किती ताकद लागते. मन किती धावत असतं आपलं. पण ध्यानाच्या वेळेस जर का एकाग्र करण्याचा आपण प्रयत्न केला, नाही त्या गोष्टी आठवायला लागतात आपल्याला. कधी न आठवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात. मन 17 वाटांनी धावतं. मायाशक्ती आहे ही. पण त्याला ओढून आणणं, जागेवरती आणणं, ही देखील मायाशक्तीच आहे. फक्त ही जी आहे ओढून आणायला जी ताकद लागते ती जास्त असते. आणि यामुळे परमार्थ जो करायला लागतो तो अंगात ताकद असताना करायला लागतो, मन शाबूत असताना करायला लागतो. कारण दोन्हीची शक्ती जर का पुरेपूर असली तरच ते शक्य होतं, नाहीतर ते शक्य होत नाही. आणि म्हणून या देवीची आपण उपासना करायची, पूर्णपणे उपासना करायची, मनापासून करायची, सर्व भावाने करायची. तीच माझी तारणहारती आहे, पूर्णपणे तारणहार ज्याला म्हणतात. एकतर देव म्हणा, एकतर देवी म्हणा, कोणालाही म्हणा, पण एके ठिकाणी आपलं चित्त स्थिर असून द्यावं. आणखीन ज्याची आपण उपासना करतोय तेच परब्रह्म आहे आणि माझं स्वरूप शेवटी तेच आहे, हे सगळं लक्षात ठेवून जेव्हा आपण उपासना करतो त्यावेळी आपल्याला ते फळ मिळतं. नवरात्रातले दिवस आपल्याला सवय व्हावी म्हणून आहे. त्याच्यानंतर सुद्धा ती उपासना चालू ठेवायची. आणि ही उपासना जर का आपण चालू ठेवली, जे त्याचे बहिरंग आहेत ते भावजागृतीसाठी मदत करतात, अवश्य मदत करतात. पण महत्त्वाचं त्यातलं जे आहे ते अंतरंग महत्त्वाचं आहे. समर्थ शरीराच्या बद्दल पण म्हणतात की सहज गुणासी न चले उपाये, काहीतरी धरावी सोये अवांतर गुणांची. म्हणजे रूपलावण्य अभ्यासिता न ये, सहज गुणासी न चले उपाये म्हणतात. पण आगांतुक गुणांची सोय धरावी, म्हणजे ज्यांनी आपण सुटू ह्या संसार सागरातनं ते गुण आत्मसात करायचे, ज्याला दैवी संपत्ती असं गीतेत म्हटलं आहे. आपल्यातल्या आसुरी संपत्ती सोडायच्या आणि दैवी संपत्ती अंगी काढायच्या. ह्याच्यासाठी ताकद जी असते ती ही देवी आपल्याला देणार आहे. आणि त्या देवीची यासाठी उपासना करायची, देवाची देखील यासाठी उपासना करायची आणि त्यांची प्रार्थना करायची की मला ही ताकद दे, हे सामर्थ्य दे मला तू, आणि माझ्याकडून हे करून घे. करून घे म्हणजे तो नाही करून घेत, करायचं आहे आपल्यालाच. पण आपण जेव्हा त्याच्यावरती अशी पूर्ण श्रद्धा ठेवतो, गुरूंवरती श्रद्धा ठेवतो, तर त्यावेळी कुठेतरी आपल्याला एक मागे बल मिळतं, आधार मिळतो. आणि त्या देवाच्या आधारावरती किंवा त्या देवीच्या आधारावरती, त्या शक्तीच्या आधारावरती आपण आपल्यातली शक्ती जागृत करतो आणि तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक गोष्टीला ही ताकद लागते. आणि यासाठी हे 9 दिवस सतत जर का आपण केलं तर ती उपासना होते. आपल्याला शरीराला सवय होते, मनाला सवय होते, भाव जागरण होतं त्याच्या बहिरंगामुळे, आणि अंतरंगात शिरण्याची बुद्धी होते. व्हावी तरी कमीत कमी, होतेच असं नाही मी म्हणू शकणार, पण व्हावी. आणि भाव जागरण मात्र नक्कीच होतं की देवीचं ते सुंदर रूप, तिला वेगवेगळ्या पद्धतीने नटवली जाते. फक्त हे करताना तिथे प्रत्यक्ष देवी आहे ह्या भावनेने जर का आपण गेलो तर खरं भाव जागरण होईल. आणि असं करता करता मग नवरात्र संपलं तरी देखील आपण उपासना करत राहू. सवे लागता सवे जडे, त्या पद्धतीने जर का आपण गेलो, 9 दिवसात थोडी तरी सवय व्हायला हवी ना, तशी सवय जर का आपल्याला जडवून घेतली तर नंतर आता हुश सुटलो, 9 दिवस झाले, आता आपण नेहमीचे उद्योग करायला मोकळे, अशा पद्धतीने नाही जायचं. विषय सेवने कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी केवी. म्हणून ती जरी विषयांकडे नेणारी ही तीच शक्ती असली
तरी विषयांकडून आपलं शम दम मन इंद्रिय आवरून धरणारी पण तीच शक्ती आहे. तिची उपासना करायची आणि ती जी आपल्याला ही सवय लावते ती सवय पुढेही चालू ठेवायची आणि तिची उपासना सतत करायची. देव आणि देवी एक आहेत आणि त्यांचं स्वरूप तेच माझं स्वरूप आहे. ते परब्रह्म रूप आहे, ज्याला एकमेव अद्वितीय असे ते स्वरूप आहे. हा सगळा विचार, हे सगळं ज्ञानशक्ती जी आहे ती आपल्या बुद्धीमध्ये ठेवायची, आणखी साधना करत राहायची. असं केल्याने फळ निश्चित मिळतं. तिथे श्री गुरुकृपा असते, ईश्वर कृपा असते आणि त्या कृपांच्यामुळे शास्त्रकृपा आणि आत्मकृपा होते. आत्मकृपा म्हणजे मला आत्मदर्शन होतं किंवा तद्रूपता येते. स्वरूप ज्ञान होतं असं म्हणता येत नाही, तर आपण त्या परमात्म्याशी एकरूप होतो. आणखीन ह्या उपासनेच्या अंती, ह्या 9 दिवसांच्या अंती शेवटी आपल्याला ते सगळ्यांना मिळावं, मलाही मिळावं म्हणून मी त्या देवीकडे प्रार्थना करते. परत एकदा संयोजकांचे आभार मानते, आपले सगळ्यांचे आभार मानते, सगळ्यांना नमस्कार करते आणि इथे थांबते. हरि ओम.